नमस्कार, मी हरुण मुलानी आणि आपण पाहताय KMS न्यूज चॅनल। मित्रांनो, आपलं कराड शहर असेल किंवा कराड तालुका असेल हा महाराष्ट्रामध्ये सर्वच बाबतीत अग्रेसर आहे। राजकारण असेल, समाजकारण असेल, शैक्षणिक असेल किंवा औद्योगिक असेल, या सर्व बाबतीत महाराष्ट्रामध्ये कराड शहराचं आणि तालुक्याचं आपलं एक वेगळं असं अस्तित्व आहे। मात्र आता याचबरोबर फॅशनच्या दुनियेत देखील कराडचं नाव हे अग्रक्रमाने घेतलं जात आहे। कारण कराडच्या ऐश्वर्या देशपांडे हिने मिस इंडिया या स्पर्धेत सेकंड विनर म्हणून बाजी मारली आहे। आज आपण ऐश्वर्याशी चर्चा करणार आहोत। ऐश्वर्या, सर्वप्रथम तुझं मिस इंडिया सेकंड विनर झाल्याबद्दल KMS टीमच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन। मला सांग की आता तू कराडमध्ये आहेस आणि शिक्षण तू कराडमध्ये घेते का पुण्यामध्ये? माझं स्कूलिंग कराडमध्ये झालं। 10th पर्यंत कराडमध्ये होते, त्यानंतर डिप्लोमा केलं, ते सुद्धा कराडमधून केलं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड। त्यानंतर आता सध्या मी इंजिनिअरिंग करते पुण्याच्या सिंहगड कॉलेजमधून। फॅशन क्षेत्रामध्ये यावं किंवा या क्षेत्रामध्ये आवड तुला नेमकी कशी निर्माण झाली? हा एक पहिली स्पर्धा होती तुझी का ह्याच्या आधी देखील तू भाग घेतला होता? ॲक्च्युली लहानपणापासून मला डान्सिंगचा खूप शौक होता। मम्मीने मला डान्स क्लासेसला लिटरली मी 2 वर्षाची असताना का 1.5 वर्षाची असताना घातलेलं होतं। मग तेव्हापासून डान्स शिकत मग खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स केल्या डान्सच्या, आणि नंतर मग फॅशन शो, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट ह्या भरपूर कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतला। पण ही कॉम्पिटिशन अशी पहिलीच होती जी खूप मोठ्या प्लॅटफॉर्मची होती आणि ह्याच्या आधी कधी अशा कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतला नव्हता। तर मिस इंडिया स्पर्धेपर्यंत जाण्यासाठी अगोदर जी पूर्वतयारी लागते ती पूर्वतयारी नेमकी तुझी कशी होती किंवा त्याची जी निवड प्रक्रिया होती ती प्रक्रिया नेमकी या स्पर्धेची कशी असते? मी ऑडिशन्ससाठी पुण्यामध्ये गेलेले, विमाननगरमध्ये। तर फर्स्ट टाइम हे पेजंट कसं असतं आय हॅड नो क्लू। मग ऑडिशन्स कसे होणार, काय होणार, किती टफ असणार काही माहीत नव्हतं। मग तिथे गेल्यानंतर त्यांनी आधी इंट्रोडक्शन सांगायला सांगितलं। इंट्रोडक्शन नंतर टॅलेंट राऊंड होता, टॅलेंट राऊंड नंतर रॅपिड क्वेश्चन आन्सर्स होते। मग ते क्वेश्चन आन्सर्स कोणते विचारणार, जनरल नॉलेज का तुमचे पर्सनल क्वेश्चन्स काही माहीत नव्हतं। पण त्या रॅपिड क्वेश्चन आन्सर्समध्ये वन आफ्टर दी अदर आन्सर देऊन त्यांना मी खूप आवडले आणि मग दुसऱ्या दिवशी मला मेल आला की यू आर सिलेक्टेड। मिस इंडिया स्पर्धेच्या अगोदर तू कुठल्या स्पर्धेत भाग घेतला होता का? मिस पुणे, हो, मिस आधी 2016 मध्ये मिस सातारा हे कॉम्पिटिशन्स होते, मुक्तांगण हे स्पॉन्सर होते त्याचे। तर मग मिस सातारा झाले, नंतर 2017 मध्ये मिस पुणे मिलांज स्पॉन्सर्ड कॉम्पिटिशन्स होते पुण्यामध्ये, तर मिस पुणे झाले आणि मग यावर्षी मिस इंडियासाठी गेले। मिस सातारा आणि मिस पुणे स्पर्धा ज्या झाल्या त्याचा अनुभव नेमका कसा होता? मिस सातारा ज्या झाल्या तिथे मोस्टली सगळ्या सातारच्या, कराडच्या आजूबाजूच्या मुली होत्या। कॉम्पिटिशन एवढी टफ नव्हती, पण तरी कॉम्पिटिशन म्हणाला तर तेवढं कॉम्पिटिशन येणारच। पण ती कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर मग मिस पुणे त्या कॉम्पिटिशनसाठी जेव्हा गेले तेव्हा तिकडच्या मुली थोड्या टफ होत्या, कारण पुण्याच्या मुली थोड्या हायफाय असतात, त्यांचा इंग्लिश असेल किंवा त्यांचं राहणं वागणं आणि त्यांचं करिअर सुद्धा मॉडेलिंग बेस्डच होतं। जसं माझं अकॅडमिक बेस्ड होतं, त्यांचं मॉडेलिंग बेस्ड होतं। मग ती कॉम्पिटिशन थोडी टफ होती, पण लकीली माझ्या मम्मी पप्पांच्या सपोर्टमध्ये आय वन दॅट कॉम्पिटिशन असेल। ऐश्वर्या, मला एक असा प्रश्न विचारायचा की पुणे असेल, मुंबई असेल आणि त्याचबरोबर आपलं कराड शहर असेल, निमशहरी भाग आहे कराड शहर, सातारा, सांगली, पुणेपर्यंत, कोल्हापूरपर्यंत। तर त्या मुलींच्या मनानं आपल्याकडल्या मुली किंवा जास्त या स्पर्धेमध्ये उतरतात किंवा अशा स्पर्धांमध्ये भाग घेत नाही, त्याच्या मागं नेमकं काय कारण असतं? आणि त्या मुलींच्या ज्या अशा स्पर्धा जिंकतात त्या पाठीमागे काय त्यांची यशाचं रहस्य असेल? आजपर्यंत जेवढ्या मी कॉम्पिटिशन्स केल्या तेवढ्या कॉम्पिटिशन्समध्ये मी जेव्हा मुलींना बघितलं तर तेव्हा मेन एक पॉईंट जो डिफरंट होता आपल्या भागातल्या मुलींच्या आणि त्या भागातल्या मुलींच्या, म्हणजे त्यांना फॅमिली सपोर्ट होता। इकडच्या लोकांचा थोडा माइंडसेट जो असतो तो वीक असतो, ते त्यांना वाटते की थोडे ऑर्थोडॉक्स टाईप थोडे लोक असतात। आणि मग तिकडच्या मुलींचा कसं टीचर्स असू दे, पेरेंट्स असू दे, फ्रेंड्स असू दे, सगळे त्यांना मोटिवेट करतात, सपोर्ट करतात, म्हणून ते आज आपल्यापेक्षा थोडे पुढे आले। बरोबर। मला असं विचारायचं की या स्पर्धेच्या अगोदर तुझी तयारी नेमकी कशी आणि तयारीसाठी कोणती तयारी असते? फर्स्ट भाषा पण त्यामध्ये आल्या पाहिजे, भाषा पण आल्या पाहिजे, एकंदरीत लुक आल्या पाहिजे, तर नेमकी सर्व तयारी अशी तुझी तयारी कुणी करून घेतली आणि ती तयारी कधीपासून सुरुवात होती? या पर्टिक्युलर कॉम्पिटिशनसाठी तयारी करणं असं पर्टिक्युलर काही माझं एम नव्हतं। तयारी ही माझी सुरू झाली मी जेव्हा 1 वर्षाची तेव्हापासून, जेव्हा मम्मीने मला सगळ्या फील्डमध्ये टाकलं, वेदर इट्स डान्सिंग, स्विमिंग, काहीही असू दे, कसं बोलायचं, कसं चालायचं, कोणत्या भाषा कशा, मला गुजराती येते, मराठी, इंग्लिश,
रशियन आणि इंग्लिश, सॉरी 5 भाषा येतात. तर मग प्रत्येक फील्डमध्ये एक्सेल करणं हेच मला माझ्या मम्मीनी शिकवलं. आणि मम्मीचा तर सपोर्ट आधीपासून होता, पण दिस वुडंट हॅव बीन पॉसिबल विदाउट माय ग्रँड पेरेंट्स अँड माय डॅड ॲज वेल. बरोबर आहे, घरच्याचा सपोर्ट असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. या स्पर्धा असतील फॅशनच्या, मिस इंडिया असेल किंवा इतर स्पर्धा होतात, त्यामुळे उत्तर भारतीय मुलींचा जास्त करून भरणा असतो आणि त्या मुली जास्तीत जास्त त्या स्पर्धा जिंकत असतात. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रीयन असेल, अगदी पुणे मुंबई असेल, तर त्या स्पर्धा जिंकू शकत. नेमका डिफरन्स कशामुळे आहे? जसं मी आधी सांगितलं, पहिला डिफरन्स म्हणजे माइंडसेट. दुसरा डिफरन्स म्हणजे तिकडच्या मुली, आता मी कॉम्पिटिशनमध्ये गेलेले, उंची खूप असते आणि तिकडच्या मुली म्हणजे 5'6" खाली कोणी नव्हतं. 5'8", 5'9", 5'11" अशी त्यांची उंची होती. मग ती उंची त्यांना प्लस पॉईंट म्हणून काम येते आणि मग ते तसं पुढे जातं. पण यावेळी जी माझी कॉम्पिटिशन होती तेव्हा नॉट ओनली ऑन द स्टेज हाऊ यू बिहेव, बट बॅक स्टेज ऑल्सो हाऊ यू बिहेव मॅटर्ड. मग 5 दिवसांचं जे ग्रूमिंग सेशन होतं त्याच्यामध्ये सुद्धा मला मार्क्स दिले गेले. आणि म्हणून त्याच्यामुळे म्हणजे बेसिकली बॉटम लाईन अशी आहे, यू शुड बी अ गुड ह्युमन बिईंग, बाकी काही असू दे. ऐश्वर्या, ज्यावेळी तुझी स्पर्धेसाठी निवड झाली, तुला मेल आला, तर नेमकी रिॲक्शन तुझी काय होती? एकतर मेल हा प्रकार आपण जास्त स्टुडंट लोक जास्त चेक करत नाही. बरोबर. आणि जेव्हा मी चेक केलं संध्याकाळी 2 तास झालेला मेल येऊन, मग मेल आल्या माझी पहिली रिॲक्शन होती, आय वॉन्ट टू कॉल माय मॉम, कारण तिचा हॅपीनेस इज माय हॅपीनेस. मग पहिली रिॲक्शन माझी होती टू कॉल माय मॉम. दॅट्स ऑल. या एकंदरीत तुझ्या या सर्व यशामध्ये आईवडिलांचा फार मोठा वाटा आहे. नेमके त्यांचा सपोर्ट तुला प्रत्येक स्टेजवर कशा पद्धतीने लाभला? हा, या प्रश्नाचं उत्तर जर देत गेले तर दिवस कमी पडेल, कारण मम्मीनी खूप कष्ट केले आणि असे काही काही इन्सिडेंट्स होते की शी हॅड टू गो अगेन्स्ट पीपल, शी हॅड टू गो अगेन्स्ट द वर्ल्ड. कारण तेव्हा मी छोटी असताना आजूबाजूच्या लोकांचा माइंडसेट, जसं मी सांगितलं, एवढा ओपन नव्हता. मग तिने सगळ्यांना फेस करून, भले ते स्कूलमध्ये असू दे किंवा बाहेरच्या क्षेत्रात असू दे, शी ऑलवेज सपोर्टेड मी. आणि तिला मेन सपोर्ट करणारे म्हणजे माझे ग्रँड पेरेंट्स आणि माझे डॅड. त्याच्याशिवाय दिस वुडंट हॅव बीन पॉसिबल. फॅशन शो बरोबरच इतर तुला कोणत्या गोष्टीमध्ये जास्त आवड आणि कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जास्त तुला इंटरेस्ट? फॅशन शो शिवाय पहिलं म्हणजे अकॅडमिक्स. मला इंजिनिअरिंग खूप आवडतं. असं बोलल्यावरती लोकांना जरा आश्चर्य वाटतं की इंजिनिअरिंग कसं आवडत असेल, पण मला पर्सनली खूप आवडतं. इंजिनिअरिंग सोडलं तर स्पोर्ट्स, बॅडमिंटनमध्ये मी स्टेट लेवल चॅम्पियन आहे आणि रोप स्किपिंगमध्ये मी नॅशनल लेवलला जाऊन आली आहे. पण मला स्पोर्ट्स म्हणजे कोणतेही खेळ द्या मी खेळेन, खूप आवडतं. स्पोर्ट्स सोडलं तर मी स्केटिंग सुद्धा करते. स्केटिंगचे मी क्लासेस सुद्धा घेतलेले 10वीत. त्याच्यानंतर मी कॅसिओ वाजवते, सिंथेसायझर. आणि त्याच व्यतिरिक्त कथ्थक या क्लासिकल डान्समध्ये मी विशारद सुद्धा आहे. मग तसं बघायला गेलं तर सगळ्याच फील्डमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. मला असं विचारायचं की ज्यावेळी तू या स्पर्धेसाठी आग्र्याला गेली, स्पर्धा आग्र्यामध्ये झाली, तिथला अनुभव कसा होता? आग्र्याला स्पर्धा होती. मी पहिल्यांदा एकटीने ट्रॅव्हल केलं ट्रेननी. तर 23 तासाची जर्नी होती, पण ट्रेन 2 तास लेट झालेली. मग मी 25 तास ट्रेनमध्ये एकटीने ट्रॅव्हल केलं. तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता. तिथे गेल्यानंतर मी जेव्हा तिकडच्या मुलांना बघितलं तेव्हा तिकडची लाईफस्टाईल पूर्ण वेगळी होती. म्हणजे त्यांचे कपडे घालण्याची पद्धत किंवा बोलण्याची पद्धत, खाण्याची पद्धत, काहीही जे करत होते ते मॉडेलसारखं करत होते. आणि मी तिथे सगळ्यांच्यापेक्षा अशी साधी मुलगी, सगळ्यांची बोलून वगैरे करत होती. तर तिकडे जाऊन वाटलं की आपला काही चान्स नाही. आपण कराड या छोट्या शहरातून येतो, आता इकडे एवढ्या सगळे हायफाय मुली आहेत जे ह्याच फील्डमध्ये करिअर करतात. मग मला नाही वाटत की माझा एक्सपिरियन्स आहे ते काय कामी येईल. पण माझ्या बिहेवियरमुळे मला खरंच पुढे जायचं तिकडे चान्स मिळाला आणि सगळ्यांनी मला नोटीस केलं. ऐश्वर्या, पहिल्यांदा तू आग्र्यामध्ये पोहोचली त्यावेळी स्पर्धा सुरू झाल्या. या स्पर्धेमध्ये कुठल्या राज्यातील मुली आल्या होत्या, किती मुली होत्या, आणि या स्पर्धा सुरू झाल्या त्यावेळी तिथला अनुभव तुझा कसा होता? मुली खूप भागातून आलेल्या, मुलं सुद्धा होती. इट वॉज मिस्टर अँड मिस इंडिया 2018. तर मग मुली लखनौ, नागपूर, चंदीगड, रायपूर, जयपूर, राजस्थान, खूप भागातून आल्या. मुंबईच्या पण होत्या, पुण्याच्या 2च होत्या. तर मग मी तिथे गेल्यानंतर सगळ्या मुलींना पाहून मला वाटलं की अच्छा, हे सगळ्या एक्सपिरियन्स्ड आहेत, ट्रेंड आहेत, प्रोफेशनल आहेत. आपण जरा प्रोफेशनल नाही आहे, पण सगळ्यांशी बोलून त्यांच्याकडून सुद्धा थोडंफार शिकून त्या कॉम्पिटिशनमध्ये मी टिकले. महाराष्ट्रामधल्या किती मुली होत्या स्पर्धेत? महाराष्ट्रामधून
तर एवढं एक्झॅक्ट काउंट माहित नाही, पण एक 4-5 मुली असतात. मिस इंडिया असेल फेमिनाच्या, त्याचे 5 क्रायटेरिया असतो हाईटचा. तर ज्या मुलींना या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांच्या बऱ्याचशा मुलींचं असं असतं की या जो फॅशन स्पर्धा असतात त्यामध्ये हाईटचा जास्त करून क्रायटेरिया असतो. पण काही मुलींना येण्याची इच्छा असते, मला त्यांच्या हाईटचा प्रॉब्लेम असतो, कुणाची 5 असते, कुणाची कमी असतात. तर नेमक्या स्पर्धा कशा पद्धतीनं वेगवेगळ्या स्पर्धा होतात, ज्यांना यामध्ये करिअर करण्याची इच्छा त्यांना तू काय सल्ला देशील? पहिल्यांदा सगळ्यांना सांगायचं म्हणजे इफ यू थिंक यू आर नॉट 5'5" अँड यू वॉन्ट टू क्विट, डोंट डू दॅट. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग. कारण भरपूर साऱ्या ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांचा हाईट क्रायटेरिया 5 अँड अबाव असं नाही आहे, तर 5'3" अँड अबाव, जसं ही स्टार लाईफ ऑर्गनायझेशन. तर मग आय एम 5'4", स्टिल आय एम हिअर टुडे वेअरिंग दिस क्राउन अँड गिव्हिंग अवे दिस मेसेज. सो इवन यू शुड कीप दिस वन थिंग इन युअर हेड की हाईट नेव्हर मॅटर्स, हाऊ गुड ऑफ अ ह्युमन बिंग यू आर रिअली मॅटर्स. आग्र्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये जजेस कोण कोण होते तिथं? आग्र्यामध्ये जी स्पर्धा झाली त्याचे जजेस म्हणजे फाउंडर डिरेक्टर मिस्टर हेमंत गर्ग, त्यांच्या मिसेस डॉक्टर अनुषा गर्ग, डिझायनर लोक होते डॉक्टर मीनाक्षी बक्षी, किंगशुक भदुरिया आणि लास्ट इयरची विनर शिल्पा लदिमत. ज्या वेळेला या स्पर्धेला क्राऊड तर मोठा असतो, तू पहिल्यांदा राऊंड केलंस त्यावेळी तुझ्या काय भावना होत्या, नेमकं कसं वाटलं तुला पहिला तुझा राऊंड सुरू झाला त्यावेळी? जेव्हा मी पहिल्यांदा स्टेजवरती वेन आय स्टेप्ड ऑन द स्टेज फॉर द फर्स्ट टाइम, आणि ऑडिटोरियम खूप मोठं होतं, इट हॅड अ कपॅसिटी ऑफ 1200 पीपल. मग त्याच्यापेक्षा जास्तच लोक तिकडे खचखचून भरलेली सगळे, आणि बॅकस्टेज 2 स्क्रीन्स होते त्याच्यावरती आम्हाला दिसत होतं बाहेर काय चाललंय. तेव्हा एवढी काय भीती वाटली नाही, पण जसं मी स्टेजवरती आले सगळ्यांसमोर आणि जसं सगळ्यांनी चेअर करायला सुरुवात केली, थोडं नर्वस तर होतीच. इट इज ऑलवेज की बॅकस्टेज जेव्हा पण असते आय एम व्हेरी नर्वस, व्हेरी नर्वस. पण ऑडियन्सना बघून त्यांचा सपोर्ट पाहून आय वॉज क्वाईट लाईट हार्टेड की ठीक आहे की आय कॅन वॉक अँड आय वॉक कॉन्फिडेंटली. कॉन्फिडन्स आला सगळ्यांना बघून. ऐश्वर्या, एकूण या स्पर्धेमध्ये किती राऊंड झाले आणि कशा पद्धतीने हे राऊंड होतो? पहिला राऊंड हा इंट्रोडक्शन राऊंड असतो, वेर यू गिव्ह युअर ओन इंट्रोडक्शन, तुमच्याबद्दल तुम्ही पर्सनल माहिती सांगता. दुसरा राऊंड तिथे जे डिझायनर आलेले असतात ते तुम्हाला चूज करतात की माझे कपडे कोण घालून प्रमोट करणार माझ्या ड्रेसेसना. तर त्याचे 2 राऊंड झाले, डिझायनर 1, डिझायनर 2. त्याच्यानंतर जो चौथा राऊंड होता त्याच्यामध्ये सगळ्या मुलींमधून टॉप 15 सिलेक्ट करण्यात आले, आणि त्या टॉप 15चा क्वेश्चन आन्सर राऊंड हा एक होता, आणि लास्ट राऊंड वॉज क्राउनिंग सेरेमनी. या स्पर्धेमधील विनर स्वाती सिंग दिल्लीचे, त्यानंतर तू सेकंड विनर. तुमच्या दोघीमध्ये असं काय अंतर होतं, काय फरक डिफरन्स होता? पहिला फरक होता ती 5'8", मी 5'4", आणि दुसरा फरक असा होता की ती आधीपासून या फील्डमध्ये आहे. शी इज अन अँकर. ती दिल्लीमध्ये खूप साऱ्या शोजमध्ये अँकरिंग करते, आणि आय डोंट नो अबाउट हर अकॅडमिक्स टू बी ऑनेस्ट, पण तिथे इट वॉजंट लाईक वी बोथ वर अगेन्स्ट ईच अदर, वी बोथ वर कम्पिटिटर. शी यूज टू हेल्प मी, आय यूज टू हेल्प हर. म्हणजे आम्ही दोघी फ्रेंड सारखेच होतो, असं कधी वाटलं नाही की आम्ही कम्पीट करतो एकमेकींची. मिस इंडियाचा जो हा मुकुट आहे जो तुझ्या डोक्यावरती ज्या वेळेस घालण्यात आला त्यावेळी नेमक्या तुझ्या काय भावना, तुला काय वाटलं, कुणाची आठवण पहिल्यांदा? जेव्हा मी आग्र्यामध्ये होते आणि माझ्यासमोर सगळे आग्र्यातली लोक आणि कोणाकोणाचे रिलेटिव्स फ्रेंड्स वगैरे आलेले, आणि जेव्हा त्यांनी तो क्राऊन माझ्या डोक्यावर ठेवला तेव्हा पहिली फक्त एवढी इच्छा होती की कराडचे कोणी ना कोणीतरी इथे माझ्या समोर बसले पाहिजे होते, कारण इट फील्स व्हेरी नाईस टू हॅव समबडी फ्रॉम युअर प्लेस टू बी देअर इन फ्रंट ऑफ यू. ती पहिली रिॲक्शन होती. दुसरी म्हणजे क्राऊन आलेला, इट्स नॉट लाईक अन ऑर्नमेंट ऑन युअर हेड, असं ते एक शोपीस नाही आहे, बट इट गिव्स यू रिस्पॉन्सिबिलिटी. खूप साऱ्या जबाबदारी येतात जेव्हा क्राऊन घातला जातो, आणि असं नाही आहे की छान म्हणजे हमेशा घालायला पाहिजे आणि छान दिसत, तर तसं नसतं. एकदा घातली की तुमची जबाबदारी वाढतात, तुमची रिस्पेक्ट वाढते, आणि तुम्ही कसं वागता कसं बोलता हे सगळं ऑब्झर्व केलं जातं. सो यू शुड बी ऑन पॉईंट. या स्पर्धेच्या निमित्तानं असा एखादा कुठला अनुभव आला का तुझ्या, तो काय तुझ्या लक्षामध्ये राहिला? स्पर्धा ड्युरिंग द कॉम्पिटिशन खूप सारे अनुभव होते, कारण पहिल्यांदा ती सगळी जागा नवी, सगळे मुलं मुली नवीन, सगळे स्ट्रेंजर्सच, कोणी ओळखीचं नव्हतं, एकही माणूस तिकडे ओळखीचं नव्हतं. तर आम्ही 100पेक्षा जास्त मुलं होतो.
आणि इन्क्लुडिंग द टीम मेंबर्स जे काही होते, जजेस असतील किंवा तिकडे ऑर्गनायझेशनचे लोक असतील, 150 पर्यंत तो काउंट केला असेल. तर मग ब्रेकफास्ट करताना किंवा जेवताना लाईन लागायची. मग मला अर्धा तास थांबावं लागायचं की यांचं जेवण झालं की मग आपण जाऊया जेवायला. तर मग मी एक दिवस गेले, माझं फोटोशूट झालेलं जस्ट, आणि मग ब्रेकफास्ट करायला गेले आणि सगळ्यांची गर्दी पाहून म्हणलं कुठे जागा नाही बसायला. मग म्हणलं आपण लॉबीमध्ये थांबूया. तर मी लॉबीमध्ये थांबले. तर आमच्या टीम मेंबरमधले कोरिओग्राफर किझर हुसेन त्यांनी माझ्यासाठी डिश सर्व करून लॉबीमध्ये आणली. म्हणाले तू इथे बसून ब्रेकफास्ट कर, जा आवर अँड ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट सेशन. मग दुसरे लोक स्ट्रेंजर असून सुद्धा असं नाही की फॅशन इंडस्ट्रीमध्ये सगळे रूड असतात किंवा कुणाला फिलिंग्स नसतात. तिथे कोरिओग्राफरनी जेव्हा स्वतः येऊन डिश दिली तेव्हा आय रिअलाइज की सगळ्यांकडे फिलिंग्स असतात आणि स्ट्रेंजर असून सुद्धा ते तुमची मदत करतात. ऐश्वर्या, तुझ्या या सर्व कारकिर्दीविषयी किंवा या यशाविषयी तू कुणाला श्रेय देशील? श्रेय मी एकच व्यक्ती अशी असं काही नाही, खूप साऱ्या व्यक्तींमुळे मी आज इथे आहे. मी लहान असलं माझे पहिले गुरु म्हणजे माझी मॉम. माझी मम्माने खरंच खूप केलंय. आणि त्याच्यानंतर मी ज्यांच्याकडे डान्स शिकले ते म्हणजे सतीश घारे. आय वॉज लाईक लिटरली 2.5 years old. त्याच्यानंतर माझ्या चेहऱ्याचे हावभाव ज्यांनी बदलले आणि ज्यांनी मला बोलायला शिकवलं त्या म्हणजे मिनल ढापरे. त्यानंतर मी बॅडमिंटनमधले गुरु म्हणजे निलेश पंचळकर. आणि कथ्थकमध्ये जे मी विशारद झाली आहे आणि त्यांनी मला कसं बोलायचं, कसं वागायचं प्रोफेशनल फील्डमध्ये हे ज्यांनी शिकवलं त्या म्हणजे कोल्हापूरच्या मंजिरी ताई फडणीस. सॉरी, रिपीट कोल्हापूरच्या. हां, कंटिन्यू. आणि ज्यांनी मला प्रोफेशनल फील्डमध्ये कसं वागायचं हे शिकवलं त्या म्हणजे कोल्हापूरच्या माझ्या कथ्थकच्या गुरु मंजिरी ताई फडणीस. ज्या मुलींना यामध्ये तुझ्याशी संपर्क साधायचा, विषयी माहिती घ्यायची, तर त्यांना तू कशा पद्धतीने माहिती देशील आणि त्यांची तुला संपर्क साधायचा असेल तर कशावरती संपर्क साधावा? तुम्हाला जर काहीही हेल्प पाहिजे असेल तर आय एम ऑलवेज अवेलेबल. मला हेल्प करणं खूप आवडतं. माझ्या इंस्टाग्रामवरती अकाउंट आहे माझं. यू कॅन फॉलो मी, यू कॅन पुट मेसेजेस. मी कधीही तुम्हाला मदत करायला तयार आहे. पर्सनली मिळून सुद्धा मदत करायला तयार आहे. सो नेव्हर हेजिटेट. ऐश्वर्या, या स्पर्धेनंतर तुझ्याकडे आता ऑफर आले असतील, कोणते कोणते ऑफर आहेत आणि तू ते ऑफर म्हणजे त्यामध्ये काम करणार आहे की इंजिनिअरिंग करणार? या स्पर्धेनंतर जेव्हा मला क्राऊन घातला त्यांनी आणि क्राउनिंग सेरेमनी झाल्या जे ज्युरी पॅनल होतं त्याच्यामधून एक डिझायनर खाली उतरून आले. स्वस्तिका फॅशन वीकचे डिझायनर आहेत विकी बहल. तर त्यांनी सांगितलं की ही माझ्या शोची शो स्टॉपर असणार आहे. तर तो शो बरेलीमध्ये होणार आहे. तर मग आय एम स्टील थिंकिंग ऑन इट वेदर टू डू इट ऑर नॉट. पण ऑफर चांगली असेल तर मी नक्कीच करेन. आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट करायचंच आहे. डिग्रीशिवाय आपण कुठेही जाणार नाही, कारण अकॅडमिक्स तुमचं कधी पण फर्स्ट प्रायोरिटी असलं पाहिजे. याबरोबर तू यारोकी अरिया हा 2016 चित्रपट आला मराठी, त्यामध्ये देखील काम केलं. तो चित्रपट तुला कसा मिळाला? त्या चित्रपटामध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता? मी कधी ऍक्टिंग क्लासेस घेतले नाही आहेत. चित्रपटात काम करेन असं कधी वाटलं नव्हतं. तर त्या चित्रपटाचे ऑडिशन्स आलेले तृप्ती हॉटेलमध्ये. तर मी घरी होते, मम्मी पप्पा सगळे घरी होते. ते म्हणाले जा देऊ नये, बघ सिलेक्ट झाली तर. तर मग मी गेले. त्यांनी आम्हाला एक पॅच टेस्ट होती, यू हॅव टू गो अँड स्पीक आउट अ डायलॉग. माझं मराठी एवढं शुद्ध किंवा एकदम 100% परफेक्ट असं नाही आहे. मग म्हणलं होईल नाही होईल बघूया. मग तिथे गेले, तयारी करून गेलेले जेवढं ते दिलेलं. त्यांच्यासमोर बोलले. त्यांचा मला संध्याकाळी फोन आला की यू आर सिलेक्टेड, आपण पुढचं जे आहे ते आपण बोलू. मग इट वॉज अ इझी वॉक फॉर मी. शेवटचा माझा असा प्रश्न आहे की ज्या फॅशन डिझाईनमध्ये फॅशन क्षेत्रामध्ये ज्या मुली येऊ इच्छितात त्या मुलींना तू काय संदेश देशील? फॅशन क्षेत्रात असं नाही, पण तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काहीही करत असाल देर आर 3 थिंग्स विच यू शुड कीप इन माइंड. एक तर यू शुड गिव्ह 100% डिवोशन, डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन. या तिन्ही गोष्टीशिवाय तुमचं काही होणार नाही. दुसरं म्हणजे वाईट वाटून घेऊ नका की तुमच्याकडे काही ना काहीतरी इम्परफेक्शन आहे. नेव्हर फील दॅट. तुम्ही जसं आहे यू आर परफेक्ट. तुमचा एक पॉईंट जो आहे विच विल बूस्ट यू इज युअर कॉन्फिडन्स. भले दुसरे लोक तुम्हाला कॉन्फिडन्स देत नसतील, मोटिवेट करत नसतील, यू शुड ट्राय गिव्हिंग युअर सेल्फ द कॉन्फिडन्स. यू शुड ट्राय मोटिवेटिंग युअर सेल्फ आणि दॅट्स वेन यू विल अचीव वॉट एव्हर यू वॉन्ट टू. ऐश्वर्या, तुझ्या इथपर्यंत सर्व फॅशनच्या क्षेत्रामधल्या करिअरविषयी
तुला खूप खूप शुभेच्छा. तू इथून पुढे देखील मिस वर्ल्ड व्हावं अशी सर्व कराडकरांची आणि आमच्या चॅनलच्या वतीने तुला शुभेच्छा देतो. तू आज या ठिकाणी आलीस आणि आमच्याशी मनमोकळेपणाने बोललीस त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.